tell you what. Think about it, sir. Take your time. Sir, मला खूप वर्ष काम करण्याचा एक्सपिरियन्स नाही. थोडे बहुत वर्ष मी काम केलंय. पण एवढ्या वेळात मी एक गोष्ट शिकलो की नथिंग इज कॉन्स्टंट. प्रत्येक गोष्ट बदलत असते. आता देसाई ऑटोमोबाईल्स टॉप ऑफ द लाईन आहे, पण आमच्या आधी दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीची होती. या शहरामध्ये आमच्या गाड्या फेमस आहेत कारण लोक गाड्या बघून नाही, आमचं नाव बघून येतात. कारण विश्वासही खूप महत्वाचा आहे. त्यामुळे होरायझनची टेक्नॉलॉजी आमच्या टेक्नॉलॉजीला का रिप्लेस करू शकत नाही? ऑफकोर्स करू शकते. वा आशुतोष, मानलं तुला. द डील इज डन. तुझ्या वडिलांसारखं आहेस तू, एकदम कॉन्फिडंट. आय एम डन. खरंच? अरे तू ना आता एक खूप महत्वाची गोष्ट बोललास की विश्वास हा सगळ्यात मोठा असतो जो तू जिंकलायस. फक्त ही गाडी आता आपल्या शहरातच नाही पण संपूर्ण देशात हायेस्ट सेलिंग कार करायची आपल्याला. त्याच्याकरता तुमचा PR गेम स्ट्रॉंग करावा लागेल. तेवढं करा, मग डील इज ऑन. तुमचा एकदा PR सॉर्ट झाला की प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाकू. ऑल राईट. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर 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 सॉरी सर, मला तुमचे 5 मिनिटं हवेत. आपण आधी भेटलोय का? नाही सर, पण मी तुम्हाला ओळखते. आशुतोष रामचंद्र देसाई, देसाई ऑटोमोबाईल्स. सर तुम्ही मला ओळखत नाही आहात, पण मी अंजली देवधर. ऍक्च्युली आमची प्राईम कन्सल्टन्सी नावाची एक PR एजन्सी आहे आणि लवकरच तुमच्या कंपनीला एक PR एजन्सीची गरज आहे कारण तुम्ही एक खूप मोठं डील क्रॅक करणार आहात. सॉरी, वी आर नॉट हायरिंग राईट नाउ. सर जस्ट लिसन टू मी. सर ऍक्च्युली माझ्याकडे काहीतरी आहे तुम्हाला दाखवायला. जस्ट टेक अ लुक ना सर. जस्ट अ सेक सर. जस्ट अ सेक सर. हा फोटो तुम्हाला कोणी दिला? हेच तर आमचं काम आहे. होरायझननी दिला? नो, नॉट लाईक दॅट. बेसिकली तुमच्या या डीलची चर्चा आहे ना, ही खूप सुरू आहे इनर सर्कलमध्ये आणि ह्या डील नंतर तुम्हाला इतक्या साऱ्या PR एजन्सीज अप्रोच करणार आहे. सो पहिला नंबर मी लावला. आणि व्हाय शुड आय हायर यू? ओके, आय एम बिंग व्हेरी स्ट्रेट. सो मला अशी फालतूची बडबड करून आहे ना तुम्हाला भुरळ नाही पाडायची आहे. तुम्ही फक्त मला ना हा फोटो अपलोड करायची परमिशन द्या. जर हा फोटो व्हायरल झाला आणि रिझल्ट्स मिळाले तर यू हायर मी. सिम्पल. मी हा फोटो स्वतः ऑफिशियली अपलोड नाही करू शकत. दॅट आय नो सर. जस्ट इमॅजिन. आय मीन देसाई ऑटोमोबाईल्स आणि होरायझनचे CEO गाडीमध्ये बसून शेक हँड करतायत. इतकंसं पुरे आहे लोकांची क्युरिओसिटी वाढवायला. ओके, यू डू इट. थँक्यू सो मच सर. आय मीन तुमच्यासारख्यांना डिसायसिव्ह लोकांची खूप गरज आहे आपल्या इंडस्ट्रीला. थँक्यू. ऑल राईट. लुकिंग फॉरवर्ड. थँक्स. थँक्यू. ए शिवा, शिवा ऐक ना. शिवा कुठे आहे? शिवा भाऊ, आई पटकन या सगळ्यांनी. भाऊ या या पटकन या. या पटकन या. शिवा कुठे आहे? शिवा. अरे हो हो हो, आधी घरी यायचास तेव्हा आई आई असं ओरडत असायचास आणि आता घरी येतोस तेव्हा शिवा शिवा. अरे तुम्हाला बोलायचं ते बोला मला, पण मला आता शिवा हवी. कुठे आहे शिवा? अरे बाबा, तुझी बायको घरी नाही. आम्हाला सांगण्यासारखं काही असेल तर सांग. आहे सगळ्यांनाच सांगण्यासारखं आहे, पण शिवा आल्यानंतर सांगणार. ए आशू ऐक ना, शिवा आल्यावर तिला कळेलच ना हे सगळं. काय लहान मुलासारखं वागतोयस? अहो पण ठीक आहे, त्याला तिच्या समोरच सांगायचं असेल तर सांगू दे. चला, म्हणजे अजून वाट बघत बसावी लागणार. ताई ताई, तू झोपायला गेलीस तरी चालेल आम्हाला. थांबा, फोन लावतो तिला. विचारतो कुठे आहे. किती आठवण काढशील तिची, तिला उचक्या लागत असतील तिकडे. उचक्या कशा लागतील? फोनच उचलत नाही.
मला ना या घरात काय चालू आहे ते कळतच नाहीये सुहास. तो आशू तिकडे लहान मुलांसारखा हातात गोड घेऊन इकडून तिकडून नाचतोय, उड्या मारतोय आणि काही विचारलं ना तर काही सांगत पण नाहीये. म्हणतोय शिवा आल्यावर सांगेन. अरे मग सांगायचंच नाही तर बोलवायचं कशाला? मला ना खूप चिडचिड व्हायला लागली आता. सकाळी ते पावलांचं झालं आणि आता हा आशू. मी म्हणते आपण जाऊया, आपला हिस्सा घेऊया आणि निघून जाऊया. मला ना ह्या बावळट लोकांसोबत राहायचं नाही आता. ऐकतोस का? मी चालले. शांतता शांतता. तू आता जे काही बोललीस ना त्यातलं काहीही करायचं नाहीये. मग काय करू? बघत उभी राहू? हे बघ, आपण जे काही करतोय ते इथे राहण्यासाठी करतोय ना, पण काय मिळतंय आपल्याला? काहीच मिळत नाहीये. किट्टू डार्लिंग, प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आता आपलंच बघ ना, आपण घराबाहेर फेकलो गेलो पण परत आलो की नाही का? तर आपण थोडा वेळ दिला. तसंच या गोष्टीसाठी सुद्धा थोडा वेळ दे. ओके? ठीक आहे, पण मी खाली जाणार नाहीये आता. अजिबात जाऊ नकोस. आराम कर, रिलॅक्स. ते खुर्चीवर असं फिरणं ना बंद कर पहिले. मला खूप इरिटेट होते बघून. तुला म्हणून सांगतो, ही खुर्ची आहे ना, ही खुर्चीच आपल्याला सगळं काही मिळवून देणार आहे. बघ तू. खुर्ची खुर्ची मिळवून देणार आहे सगळं? काय चालू असतं ह्या माणसाच्या डोक्यात ना मला